वैज्ञानिक देखावा चांद्रयान-3 अर्थात भारताची चंद्रावर झेप 23 ऑगस्ट 2023 भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक दिवस. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथून अवकाशात प्रक्षेपित झालेल्या भारतीय बनावटीच्या चांद्रयान-3नं 41 दिवसात 3,84,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि 23 ऑगस्ट 2023ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर यशस्वीपणे उतरलं. भारतीय अवकाश संशोधन संघटना म्हणजेच इस्रोनं ही यशस्वी कामगिरी केली आणि संपूर्ण जगात भारताचा दबदबा वाढला. 5 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली. वास्तविक भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली 1962 मध्ये राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना झाली होती. त्याचंच रूपांतर पुढे इस्रोमध्ये झालं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या प्रत्येक नेतृत्वानं इस्रोतील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिलं, बळ दिलं. आजवर अमेरिका, चीन आणि रशिया या जगातील केवळ 3 देशांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आहे. भारतानंही यापूर्वी 2 वेळा चंद्रयान मोहिमा आखल्या. 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रयान-1चं प्रक्षेपण झालं होतं. त्या यानानं चंद्राची काही भूगर्भीय छायाचित्र टिपली आणि चंद्राभोवती सुमारे 3,400 फेऱ्या पूर्ण केल्या. मात्र 29 ऑगस्ट 2009 रोजी त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला. त्यानंतर 6 सप्टेंबर 2019 मध्ये चंद्रयान-2 मोहीम अयशस्वी ठरली. पण त्यानंतरही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हार मानली नाही. इस्रोनं आखलेल्या चंद्रयान-3 मोहिमेकडं साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. विशेष म्हणजे चंद्रयान-3 मोहिमेत भारताचं विक्रम लँडर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होतं. अशा प्रकारे दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. एकीकडे भारत जागतिक महासत्ता होऊ लागलाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढतोय. अर्थव्यवस्था गतीनं सुधारत आहे. आणि अशावेळी तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारताकडून संपूर्ण विश्वाच्या काही अपेक्षा आहेत. आणि म्हणूनच सध्याच्या तरुणाईनं अधिक अभ्यासूपणानं, मेहनतीनं आणि जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. व्यसनांपासून दूर राहून आणि सोशल मीडियाचा गैरवापर टाळून नवीन पिढी खूप काही करू शकते. तासनतास मोबाईलवर गुंतलेल्या, सार्वजनिक स्वच्छतेची तमा न बाळगणाऱ्या, मावा गुटखा खाऊन कुठेही थुंकणाऱ्या, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि गुन्हेगारी विश्वाकडे ओढल्या जाणाऱ्या तरुणाईला भानावर आणणं आवश्यक आहे. एकीकडं शिक्षण, संस्कार, नव्या युगातील तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि भारतीय संस्कृतीचा आदर यातून अनेक भारतीय तरुण जगभरात आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करत आहेत. भारतीय समाजातील गुणवत्ता, मेहनतीची तयारी आणि जिद्द चिकाटी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चंद्रयान-3 मोहीम. याच चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल सादर करत आहोत तांत्रिक आणि वैज्ञानिक देखावा चंद्रयान-3 अर्थात भारताची चंद्रावर झेप. हे आहे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा इथलं सतीश धवन स्पेस सेंटर. तारीख 14 जुलै दुपारचे 2:34. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे शास्त्रज्ञ 3
वर्ष ज्यासाठी अथक परिश्रम घेत होते तो क्षण जवळ येत होता. तब्बल 3900 किलो वजनाचा आणि 43.5 मीटर उंची असलेला LVM-3 M4 हा प्रक्षेपक अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज होता. भारताची चांद्रयान-3 मोहीम सुरू झाली. भारताच्या भूमीवरून थेट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी प्रक्षेपक प्रज्वलित झाला आणि काउंटडाऊन सुरू झालं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. प्रचंड आवाज करत आणि ज्वालांचा लोट मागे टाकत LVM-3 M4 प्रक्षेपक अवकाशात झेपावला आणि भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेला सुरुवात झाली. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर याच प्रक्षेपकाच्या बरोबरीनं चंद्रावर उतरण्यासाठी अवकाशात निघालं. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 जुलैला LVM-3 M4 प्रक्षेपक पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचला. ऑगस्ट 2023 ला चंद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश झालं. लाखो करोडो भारतीयांची उर्मी आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अफाट कष्ट यातून चंद्रयान-3 मोहिमेतील यानाचा अंतराळातील प्रवास सुरू होता. 5 ऑगस्ट 2023 भारताचं चंद्रयान चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचलं. मुख्य प्रक्षेपक असलेल्या M4 पासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अलग झालं आणि चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. त्यानंतर दिवस उगवला 14 ऑगस्टचा. भारतीय यान चंद्रापासून अवघ्या 151 किलोमीटर अंतरावर आलं आणि 179 किलोमीटरच्या कक्षेतून यानाची भ्रमंती सुरू झाली. 16 ऑगस्ट 2023 ला शेवटच्या आणि 5व्या कक्षेत यानानं प्रवेश केला आणि चंद्रयान-3 मोहिमेतील अखेरचा टप्पा सुरू झाला. ही आहे चंद्रभूमी. हजारो लाखो वर्षापासून मानवाला खुणावत असलेला चंद्र. या चंद्राच्या पृष्ठभागावरील आणि चंद्राच्या पोटातील रहस्य जाणून घेण्यासाठीच भारतानं आखली आहे चांद्रयान-3 मोहीम. आणि अखेर तो दिवस उगवला. 23 ऑगस्ट 2023 सायंकाळचे 5:44 विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर उंचीवर असलेल्या समांतर कक्षेतून विक्रम लँडर एका रेषेत पुढे जाऊ लागलं. त्यानंतर विक्रम लँडरनं चंद्रावर उतरण्यासाठी आपली कक्षा बदलली आणि लंब रेषेत ते 7.4 किलोमीटर पर्यंत खाली आलं. विक्रम लँडरनं चंद्रभूमीची काही छायाचित्र काढली आणि ती पृथ्वीवर इस्रोच्या नियंत्रण कक्षाकडे पाठवली. तमाम भारतीयांसह जगभरातील करोडो नागरिक श्वास रोखून भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेकडे लक्ष ठेवून होते.
विक्रम लँडरनं हळूहळू चंद्रभागाकडे उतरण्याची प्रक्रिया सुरू केली आणि अखेर 41 दिवसांचा 3,84,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. आजवर जगातील कोणत्याही देशाला जे जमलं नाही ते भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवलं. विक्रम लँडर चंद्रभूमीवर स्थिरावलं आणि अवघ्या काही सेकंदात लँडरमधून 6 पाय असलेला प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला आणि अलगद चंद्राच्या पृष्ठभागावर फिरू लागला. या रोव्हरनं चंद्रभूमीचे फोटो टिपले आणि त्याला नेमून दिलेल्या अभ्यासाची कामं सुरू केली. भारताची चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं नवा विक्रम प्रस्थापित केला. भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांची पाठ थोपटली. एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आणि भारताची अंतराळ संशोधन क्षेत्रातील ताकद साऱ्या विश्वाला दिसून आली. हा होता सावकार गणपती कॉलेज कॉर्नर सांगली यांचा देखावा.